नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे। आजची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपींसोबत कराड यांचे 10 मिनिटे संभाषण। तसेच हत्येच्या दिवशी कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचे एसआयटीने कोर्टात सांगितले। एसआयटीने कराडच्या संपूर्ण गुन्ह्याची यादीच कोर्टासमोर मांडली। आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुख यांची हत्या, सीआयडीने कोर्टापुढे सांगितले। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड यांना काल मकोका लावण्यात आला होता। त्यानंतर आज वाल्मिक कराड यांना कोर्टाकडून 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे 22 तारखेपर्यंत वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। वाल्मिक कराड याच्या चौकशीसाठी एसआयटीकडून 10 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र कोर्टाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बीडच्या कोर्टामध्ये मकोका सुनावणी आज पार पडली। कोर्टामध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, सरकारी वकील व तपास अधिकारी हेच उपस्थित होते। सुनावणीवेळी कराडच्या वकिलांनी त्याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला। मकोका अंतर्गत दाखल असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली। त्यामुळे परळीत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। या आंदोलनामध्ये महिला आपल्याला आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत। वाल्मिक कराड याला झालेल्या अटकेच्या निषेधार्थ परळी येथे महिलांचे आंदोलन। तसेच परळीमध्ये सगळीकडे सुखसुखाट पाहायला मिळत आहे। वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली। त्यानंतर परळीतील सर्व दुकाने बंद होती। वाल्मिक कराड याला 7 दिवसाची पोलीस कोठडी, परळीत सगळीकडे बंद। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।